मी लहान असताना पुण्याच्या एका आश्रमशाळेमध्ये शाळेला होतो. परिस्थिती नव्हती, अगदी हालाकीची परिस्थिती. आणि मग अशा अवस्थेमध्ये मला एक आश्रमशाळेमध्ये टाकण्यात आलं. गड्या साने गुरुजींचं ते आत्मचरित्र वाचलं, अंतःकरण द्रवतं, डोळ्याच्या कडा पाणवतात. असं वाटतं अरे एवढा मोठा महात्मा होऊन गेला, काय परिस्थिती होती त्या महात्म्याची. जरा कधीतरी अनुभवा रे, गरिबी कधीतरी अनुभवली पाहिजे. लेकरांकडे बघितलं ना असं वाटतं मिठी मारावी या लेकरांना. का बरं? साने गुरुजी सांगतात नाही बा. आश्रमशाळेत मी शिकतोय. शिकत असताना हलाकीचं पालघर ते पुणे, खूप मोठा लांबचा प्रवास आहे. संध्याकाळी झोपलो मी. 11:30 वाजल्या. अभ्यास केला आणि मग अभ्यास करता करता झोप लागली. आणि झोपल्याबरोबर माझ्या कानावरती आवाज आला आईचा. आईने हाक मारली, श्याम. बऱ्याच दिवसातून आईचा आवाज कानावरती पडला. गाढ झोपत असताना श्याम ताळकन उठून बसला. आई आई म्हणावं, आई नाही गड्या दिसली. का बरं? श्याम पाहतो तसं आश्रम शाळेत आहे मी. श्यामला वाटलं माझा आईवरती खूप प्रेम आहे, सारखा आई 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 ध्यास करतो. म्हणून मला भास झाला असेल. श्यामने पुन्हा झोपावं, पुन्हा आवाज यावा कानावरती, श्याम. पुन्हा उठून बसावं, पुन्हा झोपावं. अर्धी रात्र उलटून गेले गड्या. पहाटेच्या 3 वाजता ब्रह्ममुहूर्तावरती पुन्हा स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये आई हाक मारते, हे श्याम, हे सोन्या, अरे येतोस का? का ग आई? स्वप्नामध्ये साने गुरुजी बोलताय. काही नाही रे श्याम, मला तुझी खूप आठवण झाली बघ. असं वाटतं तुला डोळे भरून पाहावं, कडकडून मिठी मारावी, पटापटा मुके घ्यावे. श्याम येतोस का रे? एवढं आई बोलली. श्यामला जाग आली. आता श्याम ताडकन उठून बसला. घड्याळामध्ये मिनिटेवरच्या घड्याळाकडे पाहिलं तर पहाटेच्या 3 वाजलेले आहेत. आणि मग एक वाक्य आठवलं आईचं. पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तावरती पडलेलं स्वप्न खोटं नसतं म्हणतात, ते खरं असतं. आणि मग श्यामला वाटलं नक्कीच आईला माझी आठवण झाली, निघायला पाहिजे. सकाळी साने गुरुजी उठले. त्यावेळेस साने गुरुजी नव्हतेच, त्यावेळेस श्यामच होता. श्यामने सकाळी उठावं, आश्रमशाळेची परवानगी हवी आणि स्टँडवरती जाऊन उभा राहावं. ऐकावं माय बाप. जायचंय गड्या, पुणे ते पालघर प्रवास करायचा, एसटीचं तिकीट काढायचं. पैसा नाही पुरेसा. 1 रुपया खिशामध्ये शिल्लक आहे. आणि पुणे ते पालघर 3 रुपये तिकीट आहे. किती? 3 रुपयाचं तिकीट आहे. आता काय करावं? म्हणून स्टँडवरती इकडं म्हणे, काका मला 2 रुपयाची गरज आहे. त्याने सांगितलं 5 रुपये देतो, येतोस का? त्याने सांगितलं काय हरकत नाही. छोटस वयगडे आश्रम शाळेतलं भले मोठी पेटी उचलली, त्याच्या डोक्यावरती दिली. कशी पेटी डोक्यावरती ठेवली, विवळला श्याम. आता एवढी मोठी पेटी इतक्या लांब न्यायची कशी? परंतु 2 रुपये मिळायचे होते ना. आशा होती, त्या 2 रुपयाची आशा नव्हती. ते 2 रुपये प्राप्त करून मी माझ्या आईला भेटणार आहे ही अपेक्षा होती गड्या श्यामच्या अंतःकरणामध्ये. कसं तरी चाचपडत चाचपडत तो निघाला. चालत जात असताना खूप ओझं झालं. आणि मग चालत 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 जावं, घर जवळ आलेलं आहे. पण आता ओझं मात्र असह्य झालं, सहन होईना. आता मात्र टेकवावं लागेल गड्या. घराच्या भिंतीचा आधार केला. माग पाहिलं, कुणीतरी उतरून घ्यायला आपल्याला मदत करेल म्हणून माग पाहिलं. परंतु ते काकू आणि काका खूप लांब होते. आणि मग विचार केला भिंतीचा आधार करून कशी तरी पेटी खाली ठेवावी. अशा अवस्थेमध्ये ते हात सटकला. पेटीचं ओझं जास्त झालं, ताकद कमी पडली, पेटी खाली पडली गड्या. जशी खाली पडली, पेटीचं लॉक तुटलं, कुलूप तुटलं, सगळं सामान इकडं तिकडं विखुरलं गेलं. आई ऐका, जसं सामान विखुरलं ते जोडपं हळूहळू त्याच्या जवळ आलं. त्या बाईने ती पेटी तुटलेली, ते लॉक तुटलेलं पाहिलं, सामान विखुरलेलं पाहिलं. राग आला. कारट्या, नीट चालता येत नाही तुला? थोड्या वेळ नाही कळ काढता आली. ताडकन तोंडात दिली गड्या. डोळ्यातून अश्रू येत होते, परंतु बाहेर येऊ दिले. डोळ्याच्या कड्या पाणवल्या. माती टोकरत टोकरत उभा राहिला. काकू चुकलं माझं, माफ करा मला. चुकलं म्हणतोस? माझी एवढी अनमोल किमतीच्या वस्तू सगळ्या विखुरल्या इकडं तिकडं. पेटीचं लॉक तुटला. आता भरून कोण तुझा बाप देणार आहे का? नको नको ते शब्द ऐकावे लागले गड्या. परंतु ऐकून घेतले का? 2 रुपये म्हणणार आहे.
आणि आईकडे जायचं आहे म्हणून ते बळद जबरदस्तीने ऐकून घेतले ते शब्द. आणि मग सांगितलं काकू माफ करा, परंतु देताय ना पैसे, मला एसटी जाईल माझी. पैसे देता म्हणून पैसे मागतोस, दर हा 1 रुपया. आता उघड झालं गड्या. काकू तुम्ही 5 रुपये देतो. 5 रुपये नाही, 1 रुपया मिळेल. नको असेल तर तोही मिळणार नाही, जा गुपचूप. आता नावेला झाला. 1 रुपया का होईना पदरात पडावा म्हणून तो 1 रुपया घेतला. आणि श्याम विचार करतो गड्या आता तिकीट कसं मागावं. नावेला झाला. जबरदस्तीने खाली मान घालून शेवटच्या बसमध्ये तो श्याम चढतो गड्या. सगळी माणसं बसली, श्यामही बसला. गाडी सुरू झाली. मनामध्ये आनंद झाला. देवाला विनंती मनोमन करत होता श्याम, पांडुरंगा कसं तरी मला घरापर्यंत पोचव गड्या. परंतु पांडुरंगाच्या मनात काही वेगळंच होतं. विनंती करणारा श्यामने पाहिलं कंडक्टर हळूहळू तिकीट काढत 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 जवळ येत होता. जसा कंडक्टर तिकीट काढत काढत जवळ येत होता ना, असा श्यामच्या हृदयाची धडधड वाढत होती. का? पैसे कमी आहेत गड्या. तिकीट 3 रुपये आहे आणि माझ्या जवळ तर 2 रुपये आहेत. यदा कदाचित कंडक्टर साहेब मला उतरवणार तर नाहीत ना, भीती होती गड्या. आणि म्हणून करता श्याम दडदड दडदड करत आपला गुपचूप बसला होता. एवढ्यामध्ये कंडक्टर साहेबांनी जवळ यावं सांगावं, हे पोरा नाही कुठं जायचंय तुला? कंडक्टर साहेब पालघरला जायचंय. तिकीट द्या ना. किती पैसे आहेत? साहेब 2 रुपये. अरे 3 रुपये तिकीट आहे पालघरला जायला. साहेब माझ्याकडे 2 रुपये आहेत, माझी आई आजारी हो, जाऊ द्या मला माझ्या आईला भेटायचंय, विनंती करत होता श्याम. परंतु कंडक्टरला वाटलं याचा विचार करावा तर माझ्या नोकरीचा प्रश्न आहे. कठोर मन केलं कंडक्टरने. सांगितलं उतर खाली. 2 रुपये घेऊन कुठून कसा आला? तिकीट 3 रुपये. 1 रुपया कोण तुझा भाव बघणार आहे का? याची बडबड लोकांनी ऐकली. लोकांना दया आली. लोकांनी सांगितलं हो कंडक्टर साहेब, जेवढ्यापर्यंत त्या 2 रुपयाचं तिकीट पुरतं ना तिथपर्यंत तरी घ्यावं, त्याला नका उतरवू, त्याला तिथपर्यंत तिकीट द्या. कंडक्टरने विनंती मान्य केली आणि तिकीट दिलं. ऐकावं आई, अर्ध्या रात्री माझा श्याम पालघरच्या जंगलामध्ये उतरलाय. पालघरच्या जंगलामध्ये सुनसान रस्ता आहे, रस्त्यावरती कोणीच नाही. अशा अवस्थेमध्ये श्यामने खाली उतरावं. रात्रीचा अंधार आहे, डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही अशा अंधारामध्ये चालू लागला. परंतु चालत असताना मनामध्ये एकच होतं गड्या, माझ्या आईला आता मी भेटणार आहे बरं का. पायाने चालणारा श्याम त्याचा लागत होत्या, काटे मोडत होते, रक्तबंबाळ पाय झाले होते. तरी सुद्धा कसं वसं करत पहाटेच्या प्रहरात श्याम घराकडे पोहोचला गड्या. हळूहळू सूर्योदय होऊ लागला होता. उष्णकाल झाला होता, प्रकाश पडला होता. अशा अवस्थेमध्ये श्याम घरामध्ये पोहोचतो. घराकडे पाहिलं तर घरी निरव शांतता आहे. का बरं एवढं घर शांत का असावं? श्यामच्या मनामध्ये जरा शंका आली आणि म्हणून इकडे तिकडे पाहिलं तर बाबा कुठंतरी कोपऱ्यामध्ये दोन्ही पायामध्ये मान घालून खाली मान घालून बसले होते. श्यामने आवाज दिला, बाबा, हो बाबा, अहो मी आलोय बाबा. बाबाने फक्त वर मान करून पाहिलं, पुन्हा खाली मान घातले. अहो बाबा, आईला सांगा श्याम आलाय म्हणावं, पाय धुवायला पाणी दे. ऐकले आणि पायाखालची वाळू सरकलीकडे ज्या माईला भेटण्याकरता मी निघालो होतो ना, ती माझी माई निघून गेली. श्यामचा अंतःकरण जवळ ताडीला मिठी मारली आणि आई म्हणून एकच हंबरला फोडला गड्या श्यामने. आता तर आई गेली होती गड्या, आता पर्यायच नव्हता. एवढ्या वेळामध्ये मावशीचा असणारा मुलगा मावस भाऊ बाहेर आला आणि त्याने हाक मारली, हे आई, हे आई, अगं बघ श्याम दादा आला. ते शब्द कानावरती पडले. असह्य वेदना झाल्या श्यामने विचार केला, माझा माऊस भाऊ ये दादा आहे माझा, त्याला आई म्हणायला आई आहे गाड्या, माझ्याकडे आई म्हणायला सुद्धा आई शिल्लक नाही राहिली. तेव्हा महत्व कळालं श्यामला. आता कोणाला आई म्हणू? सांगून नको. दशक्रियेचा दिवस आला. सगळ्यांनी समजावलं श्यामला, अरे होणार होतच असतं. दशक्रियेचा दिवस आला आणि मग आता पिंड ठेवलेला आहे. सगळी पाहुणे मंडळी पिंड कावळ्याने काकस्पर्श होण्याचा वाट पाहतायत होण्याची. तो काकस्पर्श काही होईना. बाबा गेले, पाया पडले. ताई गेली, पाया पडली. श्यामही गेला. श्यामने सांगितलं, आई नाही त्रास द्यायचो तुला, मी आता नाही काही बोलायचो. गुपचूप श्यामा शिकेल, मोठा होईल. आई काकस्पर्श होऊ दे. आईला विनंती करते, छोटस लेकरू रे दादा ते. मुलगी गेली आणि मुलीने सुद्धा
पायाला हात लावला, त्या पिंडासमोर हात जोडून उभा राहिली आणि सांगितलं, ए आई, अगं आता नाही तुला काही बोलायचे, आता वेण्या घालून रडायचे नाही, माझ्या मी स्वतः वेण्या घालेल, तुला त्रास द्यायचे नाही, घरातली कामं करेल मी, दादाकडे लक्ष ठेवेल, बाबांना हवं नको ते बघेल. परंतु काकस्पर्श होऊ दे नाही. काकस्पर्श झाला नाही बाबा. माईचा जीव कुठंतरी अडकलेला होता गड्या. सगळे आले, आता मात्र कोणीच येत नाही. बघा बरं काय येत नाही याचं कारण होतं, एक 2.5 महिन्याचा छोटा पुरुषोत्तम नावाचा एक मुलगा होता गड्या. अजून 2.5 महिन्याचं बाळ आहे ते. त्या 2.5 महिन्याच्या त्या लेकरामध्ये माईचा जीव गुंतलेला आहे, अडकलेला जीव गुंतलेला आहे. आणि मग मात्र श्यामच्या लक्षात आलं, असा नाही काकस्पर्श व्हायचा. मग ते 2.5 महिन्याचं लेकरू उचललं, श्याम मावशी पुढे जाऊन उभा राहायला सांगितलं, हे मावशी, माझ्या आईच्या पिंडाला जर काकस्पर्श व्हावा, कावळ्याने स्पर्श करावा असं वाटत असेल ना, तर मला वाटतं एवढा 2.5 महिन्याचा माझा पुरुषोत्तम तुझ्या ओटीत घेतेस का, त्याची आई होतेस का. कुठून आला असेल शहाणपण एवढ्या लेकराला, राम दान गड्या. अगं मला कळतंय, ताईडीला कळतंय, बाबांना कळतंय, परंतु या पुरुषोत्तमाला आई नाही कळत ग. मला असं वाटतं एवढं लेकरू पदरात घेशील का, त्याची आई होशील का. श्यामला घट्ट मिठी मारली, पटापटा मुके घेतले. श्याम कुठून एवढं शहाणपण शिकला रे म्हणणारी मावशी आहे. मावशीने ते बाळ उचललं, हातामध्ये घेतलं, त्या पिंडासमोर जाऊन उभा राहिली, डोळ्यातनं अश्रू आले, सांगितले, अगं ऐक ताई, अगं ऐक, मी तुला शब्द देते, आजपासून तुझ्या लेकरांची आई म्हणून वागेल बघ. श्यामला अंतर देणार नाही, तैडीला अंतर देणार नाही, दाजींना हवं नको ते पाहिल मी. एवढंच नाही, आजपासून हा पुरुषोत्तम तुझा नाही, या मावशीचा म्हणून ओळखला जाईल गड्या, हा शब्द दिला. आणि जेव्हा त्या 2.5 महिन्याच्या बाळाची काळजी मिटली गड्या, बुर्रकन कावळा यावा, त्या कावळ्याने त्या पिंडामध्ये चोच बुडवावी, आपल्या तोंडामध्ये तो पिंड भरावा आणि निघून जावं. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्यात. काकस्पर्श झाला मायबाप, किती आनंद झाला. मला सांगायचा मुद्दा असा आहे, श्यामने विचार केला गड्या, जिवंत होते तोपर्यंत माय आमच्या करता जगली, परंतु 2.5 महिन्याचा असताना आजार झाला आईला आणि माय आमची निघून गेली. परंतु जोपर्यंत माझ्या पुरुषोत्तमला माय मिळत नाही तोपर्यंत माझी माय काकस्पर्श सुद्धा होत दिला, जीव गुंतला होता गड्या. मला सांगायचा मुद्दा एवढा आहे, माय बाप हो, जिवंत आहे तोपर्यंत माय आमच्याकरता जगते यात शंकाच नाही, परंतु मेल्यानंतर सुद्धा आमच्याकरता जगते ना, ती माय आहे. हो माय विठ्ठल.